मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण घरातील खण साडीपासून शॉर्टमध्ये सुंदर असा कटचा टॉप तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे आपल्या टॉपसाठी लागणारं अस्तर 2.5 मीटर वापरणार आहे, कारण की इथे आपल्याला बाहीची उंची सुद्धा आपली जास्त आहे. त्यासाठी इथे आपल्याला 2.5 मीटर अस्तर वापरायचं आहे. आता इथे आपल्या टॉपची उंची मोजून घ्यायची आहे. बघू शकता इथे तयार आहे. असा टेप पकडा, तुम्हाला सुद्धा सोपं पडेल समजायला सुद्धा. आता इथे बघा माझी उंची 27 तयार आहे. तर इथे मी काय करणार आहे, 27 अधिक 1 इंच ह्याच्यामध्ये वाढवून घेणार आहे. ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला शिलाईसाठी लागतं आणि इथे सुद्धा आपल्याला शोल्डरसाठी अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी उंची अधिक 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही उंची वाढवून घेऊ शकता. 2 इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता किंवा 2.5 इंच वाढवली तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हा अस्तरचा कपडा आहे. अशी घडी करून घेते. ही आपली बंद बाजू असणार आहे पूर्ण. आता जेवढं उंचीला लागणार आहे तेवढं आपल्याला इथे अस्तर कट करून घ्यायचं आहे. हे पहा, समोरची आणि पाठीची बाजू आपल्याला सोबत कट करायची आहे. ते फक्त लक्षात ठेवा. हे पहा, असं घडी करून घेते. इकडच्या बाजूला, हे पहा, ह्या बाजूने इकडच्या बाजूला जेवढं आपल्याला उंचीला लागणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. तेवढं आपल्याला इथे अस्तर कट करून घ्यायचं आहे. कोण कोण काय करतं, पूर्ण उंचीला वापरलं तरी सुद्धा चालतं. आणि जर तुम्हाला उंचीला थोडंसं कमी, मग 2 इंचांनी कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी काय करणार आहे, पूर्ण उंचीला वापरणार आहे अस्तर. हे पहा, असं पकडते इथे. हे पहा, इकडून मी घडी टाकली, ह्या बाजूला टाकलेली आहे. ते फक्त लक्षात ठेवा. आता माझी उंची किती होती, 27 तयार होती. त्यामध्ये प्लस मी 1 इंच घेणार, म्हणजे मी किती टाकणार, इथे 28 टाकणार आहे. लक्षात ठेवा. आता मी इथे काय करते, हे पहा 28 आहे का ते बघते. हे पहा, असं पकडलेलं आहे. ह्या बाजूला सुद्धा बघू शकता. हे पहा, परफेक्ट इथे आपला 28 भरलेला आहे. आता सर्वात आधी जेवढा कपडा लागतोय ना तेवढा इथे मी कट करून घेते. इथे आपण परफेक्ट उंचीचं अस्तर कट करून घेतलं. ही आपली पूर्ण बंद बाजू. लक्षात ठेवा, ही पण बंद घडी आहे. आपण नंतर ती ओपन करून घेणार आहोत. आता घडी ह्या बाजूला घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. आणि हे पूर्ण आपलं ओपन आहे, म्हणजे आपले हे 4 पदर आहेत. लक्षात ठेवायचं आता हे. आणि ही आपली बंद बाजू. आता इथे आपल्याला मापे टाकायचे आहे. टॉपवरून तुम्हाला समजून सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. आता इथे आपण घडी कशी टाकली, 4 पदरी टाकली. आता ह्या टॉपची पण अशी घडी करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. हे अशी घडी करून घ्यायची आहे. व्यवस्थित पकडा फक्त, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला आणि मोजून घ्यायला सुद्धा सोपं पडेल. हे पहा, असं व्यवस्थित पकडा. हे पहा, ही सुद्धा बाजू अशी व्यवस्थित पकडायची आहे. शिलाईची टीप पहिली मार्किंग करून घ्या इथे. हे पहा, मार्किंग करून घ्यायला विसरू नका, कारण की इथे आपण ह्याची सुद्धा 4 पदरी घडी टाकली आणि ह्याची सुद्धा बरोबर आपण टॉपची 4 पदरी घडी केलेली आहे. म्हणून इथे काय करा, आपली ही छाती आहे, लक्षात ठेवा. इथे कसं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या. छाती मोजून घ्यायची. हे पहा, तयार छाती 9 इंच माझं इथे भरलेलं आहे, म्हणजे हा 36 साईजचा टॉप आहे. लक्षात ठेवा, आपण इथे फक्त एकच बाजू मोजून घेतली. आलं लक्षात? हे पहा, असं मोजून घ्या. लक्षात ठेवायचं आहे. 9 इंच भरलेला आहे. आता आपण घडी सुद्धा टाकली, बंदच टाकली. 9 इंच लक्षात ठेवायचं आहे. इथं लिहून ठेवते 9 इंच, म्हणजे आपला 36 साईजचा टॉप आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता 36 साईजमध्ये शोल्डर आपल्याला इथे 6 इंच टाकायचं आहे. 6 इंच परफेक्ट शोल्डर आहे. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. 6 इंच मार्किंग करून घेतलं. 6 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि मुंडा सुद्धा तेवढाच ठेवायचा आहे, 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घेते. हे पहा, असा आकार देऊन घ्यायचा एका लाईनीमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने. ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्या. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. गळा रुंदी 2.5 इंच. आता समोरचा आणि पाठीमागचा गळा तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. आता इथे मी दोन्ही सुद्धा 5.5 ठेवणार आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घेते. फक्त गळ्याचा आकार इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवला तरी सुद्धा चालेल. पाठीचा गळा तुम्हाला 6 इंच ठेवायचा असेल तरी सुद्धा ठेवू शकता आवडीनुसार. ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मगाशी मी तुम्हाला मोजून दाखवलं सुद्धा. हे पहा, बंद बाजू. लक्षात ठेवा, इथपर्यंत आपलं किती अंतर भरलं होतं, 9 इंच भरलं. 36 साईजचा हा टॉप आहे. आपण इथे 9 सुद्धा लिहिलेला आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू असणार आहे. आता सर्वात आधी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, 9 इंच. आणि जर तुम्हाला ह्यामध्ये थोडंसं लूजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही अर्धा इंचाने लूजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. लक्षात ठेवायचं आहे. इथे मी 2 इंच मार्किंग करून घेते. इथे मी काय केलेलं आहे, 9 वरती मार्किंग करून घेतलं, म्हणजे चौथा भाग झाला, प्लस 2 इंच घेतलेला आहे. शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ते ठेवावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्या. हे पहा, मध्य करून घ्यायचं आहे. मध्यावरती असं मार्किंग करून घेते.
समोरच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला पाऊण इंचावरती द्यायचा आहे, पाऊण इंचावरती. लक्षात ठेवा, समोरच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला पाऊण इंचावरती द्यायचा आहे आणि पाठीच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे. परफेक्ट बसतो म्हणून समजवून सांगते. आता इथे बघा, असा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. पहा, इथून इकडच्या बाजूला आणि हा दुसरा आकार सुद्धा लगेच आपल्याला इथून देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला. हे पहा, परफेक्ट झालं. आणि तुम्हाला थोडंसं लूजमध्ये ठेवायचं असेल तर मग काय करायचं, हे पहा, मग थोडंसं वाढवून घ्या. इथं अर्धा इंचाने थोडंसं लूजमध्ये ठेवू सुद्धा शकता. मग पुढच्या बाजूला 2 इंच घेऊ शकता. आता इथे आपल्याला 13 वरती कमर उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 13 वरती, लक्षात ठेवा, 13 वरती इथे मी मार्किंग करून घेते. असं एक अशी लाईन ओढून घ्या, कारण की ह्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी कमर उंचीसाठी वरून 13 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, 13 वरती. आता ह्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं मार्किंग करावं लागतं. ते कसं करायचं, हे पहा, मापाचा टॉप घ्या, समजून सांगते म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येणार आहे. हे पहा, असं वरून पकडा, म्हणजे काय होईल, हे आपल्याला अजून शिलाई करायचं आहे, त्यासाठी वरून पकडा. हे पहा, असं पकडा इथे आणि 13 वरती मार्किंग करून घ्या. आपलं कुठं 13 आलेलं आहे ना, तिथं असं मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची. टॉप वरती खडूचा वापर करा. हे पहा, असं पकडा, समजून सांगते, असं पकडा. जिथे आपलं 13 आलेलं आहे ना, असं 13 वरती मार्किंग करून ठेवा, कारण की इथे सुद्धा आपण 13च ठेवलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. ब्लाऊजची उंची आपली जेवढी असते ना, तेवढी कमर उंची असते. लक्षात ठेवायचं ही पद्धत. आता इथे काय करा, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे आणि इथून ही आपली बंद बाजू. लक्षात ठेवा, ह्याच्यावरती सुद्धा आपण बंद घडी टाकलेली आहे, म्हणून समजून सांगते. हे 4 पदर आहेत आणि हे सुद्धा आपले 4च पदर आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पहिली शिलाईची टिप इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करा, हे पास पकडा, इथपर्यंत अंतर मोजून घ्या. माझं इथे भरते 8 इंच. हे पहा, इथून मोजून इथपर्यंत माझं भरलं 8 इंच. लक्षात ठेवा, आता हे 8 इंच आपलं भरलेलं आहे. मग ते काय करायचं, ह्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, 8 इंच भरलं, इथून मी 8 इंचावरती ह्या बाजूला मार्किंग करून घेते. असं सुद्धा मोजून घेऊ शकता, म्हणजे काय होईल, तुम्हाला सुद्धा तुमचा टॉप एकदम फिटिंगला एकदम असा परफेक्ट बसणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं असं लूजमध्ये पकडायचं असेल, मग थोडंसं तुम्ही अर्धा इंचाने पुढे आलं तरी सुद्धा चालणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी 8 इंच परफेक्ट माझं आहे. लक्षात आलं. आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ठेवावंच लागतं. तुम्ही अर्धा इंच जर इथे थोडंसं लूजमध्ये पकडलं असेल, मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंचाने मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 2 इंच कंपल्सरी पकडत जा, कारण की जरी आपल्याला फिट झालं तरी आपल्याला ते उसवायला सोपं पडतं. त्यासाठी आता इथे आपल्याला टाकायची आहे सीट उंची. लक्षात ठेवा, कटपर्यंत असते सीट उंची. कुठपर्यंत असते, आपली कटपर्यंत असते. लक्षात ठेवा, हा आपला कट असतो. हे पहा, कट असतो हा आपला. असा ठेवून घ्या, बंदच बाजू आहे. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं पडणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला काय करायचं, हे पहा, हा कट आहे. लक्षात घ्या, हे पहा, हा कट आहे, इथपर्यंत आहे. मार्किंग करून घेते. इथे आपण जिथपर्यंत आपला कट आलेला आहे ना, तिथे एक मार्किंग करून झालेलं आहे. ही आपली सीट उंची असते, कटपर्यंत असते, ती आपली सीट उंची झाली. आणि इथून इकडच्या बाजूला आपला हा सीट घेर झालेला आहे, ते लक्षात आता इथे ठेवायचं आहे. आता इथे बघा, इथून काय करायचं, आपण इथं मार्किंग करून घेतलं का, हे पहा, असं पकडा, इथून मोजा कडेपासून, कारण की हे आपल्याला अजून तयार करायचं आहे, त्यासाठी कडेपासून मोजायचं इथून. लक्षात ठेवायचं आहे कधी पण. आता असं पकडा इथे टेप आणि असं मोजून घ्या. माझं इथे किती भरतंय, 18.5 भरतंय. एका लाईनीमध्ये बघायचं, 18.5 सुद्धा कोणाचं भरेल, कोणाचं 19 सुद्धा भरू शकतं. माझं इथे भरलं 18.5. हे पहा, असं बघत जा. लक्ष ठेवायचं आहे. 19 घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथे मी 19 घेते. 19 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे बघा, सर्वात आधी ते मार्किंग करून घेऊया आपण 19 वरती. हे पहा, इथून मी 19 वरती एक मार्किंग करून घेते. हे पहा, इथे माझं इथपर्यंत 19 आलं, मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे बघा, ते अंतर आपण मोजून घेऊया, कारण की तिथे सुद्धा आपल्याला कट बऱ्याच वेळा काय होते, तिथे असं फिट्ट झाल्यासारखं होतं. परफेक्ट अंतर ते बसलं पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी शिलाई मार्जिन सुद्धा आपल्याला कंपल्सरी वाढवावंच लागतं. इथे बघा, अजिबात शिलाई मार्जिन नाहीये, आपल्याला 1 इंच वाढून घ्यावं लागतं. इथून कडेपासून ते इथपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कडेपासून का मोजायचं, कारण की आपल्याला तिथे टॉप फिट्ट सुद्धा नाही झाला पाहिजे, त्यासाठी कडेपासून मोजायला विसरू नका. असं पकडा प्लेनमध्ये आणि इथून मोजून घ्या कडेपासून. किती भरतंय, 10 इंच भरतंय. बघू शकता, परफेक्ट माझं इथे 10 इंच भरलेलं आहे. आले लक्षात, 10 इंच भरलं. मापे फक्त लक्षात ठेवत जा, कोणतीही तुमची टॉपची साईज असू द्यात.
आता इथं माझं भरलं होतं 10 इंच. हे पहा ही बंद बाजू मोजताना आपण बंद बाजूनेच मोजलं. आता इथे मी 10 इंचावरती असं मार्किंग करून घेते. इथं माझं 10 इंच आलेलं आहे. आता शिलाई मार्जिन 1 इंच पकडायला विसरू नका. 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. 1 इंच लगेच पुढच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे जर तुम्हाला थोडंसं लूजमध्ये पकडायचं असेल तर काय करायचं, मग तुम्ही ते थोडंसं लूजमध्ये अर्धा इंचाने पुढे यायचं. मग 10.5 वरती सुद्धा ठेवू शकता. त्याच्या पुढे लगेच 1 इंच मार्किंग करून घ्यायला असं विसरू नका. सोपं करून समजून सांगितलं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे बघू शकता परफेक्ट आपलं मार्किंग इथं झालेलं आहे. आता इथे काय करा, आपण इथपर्यंत घेतलं लक्षात ठेवा. तुम्हाला जर लूजमध्ये पकडायचं असेल ना थोडंसं इथे घेऊ शकता. आवडीनुसार ठेवू शकता. आता इथे बघा असं सरळ मार्किंग करून घ्यायचं. सरळ एका लाईनीमध्ये लक्षात ठेवायचं ही पद्धत विसरू नका. आता इथे सुद्धा बघू शकता सरळ मार्किंग करून घ्या. हे बरोबर आपलं 1 इंच भरलं पाहिजे परफेक्ट. ते लक्षात ठेवायचं आहे. मोजून सुद्धा घेऊ शकता. आतलं आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग 1 इंच आपण वाढवून घेतलं शिलाईसाठी. ते परफेक्ट आपलं 1 इंच हे भरलं पाहिजे. तेव्हा कट सुद्धा तुमचा परफेक्ट येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. जास्त घेऊ नका. कट टाकताना इथं प्रॉब्लेम येतो. त्यासाठी समजून सांगते. आता इथे बघा हे पहा इथून जोडायला सुरुवात करायची. हे पहा इथून जोडून घ्या इथपर्यंत, इथून जोडून घ्या इथपर्यंत. तुम्ही लूजमध्ये पकडला असेल ना हे पहा इथून जोडून घ्या. हे पहा मग इथून जोडून होईल तुमचं इथे. लक्षात ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता हे असं पकडा इथून असं. लूजमध्ये पकडलं असेल तर हे मार्किंग येईल तुमचं. हे पहा असं पकडायचं आहे. बघू शकता लूजमध्ये पकडलं असेल अशा पद्धतीने मार्किंग होईल तुमचं इथे. लक्षात ठेवायचं. ही सुद्धा पद्धत दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता इथे आपले परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून ठेवा फिटिंगचं परफेक्ट. कट मारून ठेवा. इथे आपण 1 इंच ठेवलेलं आहे लक्षात ठेवा. मार्किंग करून ठेवते. आता आतमध्ये 2-2 इंच घेतलं वरच्या बाजूला. कमर घेरमध्ये 2 इंच घेतलं. छातीच्या मापामध्ये आपण 2 इंच ठेवलेलं आहे. त्याचं मार्किंग करून ठेवा. आता सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घेते. इथे सुद्धा एक असं मार्किंग करून घ्या. म्हणजे आपलं फिटिंग करताना परफेक्ट लक्षात राहतं त्यासाठी. आता हे मी मधून असं कट करून घेते. म्हणजे समोरची एक बाजू आपली आणि पाठीची एक बाजू आपली ह्यामध्ये होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला समोरचा मुंडा आपला कट करायचा राहिलेला आहे. पाठीचा मुंडा पण कट करून घेतला होता. आता इथे मी समोरचा मुंडा कट करून घेते. आता इथे आपला समोरच्या गळ्याचा आकार आपल्याला इथे चौकोनी ठेवायचा आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता. आता पाठीच्या गळ्याचा आकार इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंच लक्षात ठेवा आणि गळ्याचा परफेक्ट आकार देऊन घेते. इथे मी गोलच आकार ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. कुठली एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करा, अर्धा इंचाने शोल्डर कमी करून घ्या. हे पहा अर्धा इंचाने मोजून कमी करून घ्या. लक्षात ठेवायचं आहे. कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो. म्हणजे अर्धा इंच आपलं हे कमी होतं. लक्षात ठेवायचं आहे. ही पद्धत नेहमी मार्किंग करून घेते. आता इथं आपण अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. आता असा टेप पकडा. हे पहा बाही कशा पद्धतीने जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. लक्षात ठेवायचं आहे. कारण की बाही सुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरली पाहिजे त्यासाठी. आता असं मोजून घ्या इथून. हे पहा अशा पद्धतीने टेप पकडा. अर्धा इंचाच्या खाली हे पहा असं पकडा आणि फक्त गोल फिरवून घ्या. तुमचं किती भरतंय? माझं इथे भरतंय 10 इंच. मी लगेच लिहून घेते 10 इंच. माझं जेवढं भरलेलं आहे तेवढं इथे मी लिहून घेतलेलं आहे. अस्तरचा कपडा घेतलेला आहे. अशी घडी करून घेते. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा इकडच्या बाजूला. म्हणजे ही आपली बंद बाजू होईल. लक्षात ठेवायचं आहे. आता किती भरलं होतं आपलं 10 इंच. हे पहा ही आपली बंद बाजू आहे. लक्षात ठेवा. हे आपलं अंतर 10 इंच भरतंय का बघा. बरोबर भरतंय. हे पहा असं ठेवून बघा. 10 इंच परफेक्ट भरतंय. बाजूला ठेवते जरा थोडंसं. हे पहा 10 इंच भरतंय. इथे मी 10 इंचावरती कसं मार्किंग करून घेते. हे पहा इथे पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. हे पहा असं मार्किंग करून घेते. 10 इंच घडीचं मार्किंग झालं म्हणजे बाही सुद्धा जोडायला आपल्याला इथे परफेक्ट पुरली पाहिजे. त्यासाठी ह्या बाजूला घेते फिरवून एकसारखं करून घेते. हे पहा इथे मी वरती सुद्धा एक मार्किंग करून घेते. हे पहा बाहीची उंची जरा जास्त आहे म्हणून समजून सांगते. सर्वात आधी इथे मी जेवढा कपडा लागतोय ना तेवढा इथे कट करून घेते. इथून पूर्ण कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे. घडी बंद बाजू आहे. घडी आपण 10 इंचाची टाकलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता बाहीची उंची आपली इथे 14 तयार होणार आहे. 14 इथे मी 1 इंच वाढून 15 वरती मार्किंग करून घेते. हे पहा 15 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा इथे मी 15 वरती मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घेते. बाही उंची अधिक 1 इंच तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता.
आता इथे फिटिंग 5 इंचावरती मार्किंग करून घेते. फिटिंगसाठी परफेक्ट फिटिंग आपली 5 इंचावरती येणार आहे. 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ही आपली पूर्ण ओपन बाजू असणार आहे, लक्षात ठेवा. आणि ही आपली पूर्ण बंद बाजू. आता बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. आता ही आपली ओपन बाजू, बाहीची उंची जास्त आहे, लक्षात ठेवा. वरून येणारं माप 3 इंच. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होत नाही, त्यासाठी 2 इंच. फिटिंग मार्जिंग आपण किती पकडतो, 2 इंच. त्यासाठी हे 2 इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 2 इंच ठेवलेलं आहे. इथे 2 इंच ठेवलं. इथे मी 2 इंच ठेवलं, लक्षात ठेवा. 1 इंच ठेवलेला आहे इथे, 1 इंच. हे किती झालं आपलं, 3 इंच. इथे मी 3 इंच ठेवलं. हे लक्षात ठेवत जा. परफेक्ट झालेलं आहे. आता इथे मी काय करते, हे पहा, असं मार्किंग करून घेते. जास्त आहे ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे पहा, हे जास्तीचा कपडा आपल्याला घ्यायचा नाहीये. असं मार्किंग करून घेते त्याच्यासाठी. आता बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, इथून द्या, थोडंसं असं मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत. नंतर बघा बरोबर आहे का, हे पहा, असं परत मार्किंग करून त्याच्यावरती घ्यायचं आहे इथपर्यंत. उंच असतो ना ते पाठीच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला. आता इथे हा थोडासा असं खोलगट असतो. हे पहा, इथून द्या. हा आकार ना समोरच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा, इकडच्या बाजूला घ्या. हे पहा, इथून थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, लक्षात ठेवायचा. हे आकार आपला इथे बरोबर आहे का असं बघत जा परत एकदा. या बाजूने सुद्धा असं बघायचं आपलं बरोबर आहे का. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपल्याला ही खोलगट बाजू असणार आहे, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे आपलं चुकत नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी हे परफेक्ट असं कट करून घेते. हे पहा, इथून इथपर्यंत कट करायचं. दोन्ही सुद्धा पकडायचं. हे पहा, इथून कट करा. सर्वात आधी हा वरचा आकार कट करून घ्या, सर्व पकडून, लक्षात ठेवा. मधून मध्याचं मार्किंग करते. हे पहा, इथे. आता ह्यामधले 2 पदर बाजूला काढून घ्या. हे पहा, 2 बाजूला केले. हे पहा, 2 बाजूला घेतले. आता हे 2 राहिले आपले. समोरचा मुंडा कट करून घेते. हे पहा, इथून 2 इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढे, हे पहा, इथून असं कट करून घ्यायला विसरू नका. हे पहा, इथून इथपर्यंत. परफेक्ट आपल्या इथे बाहीचा आकार झालेला आहे. हे पहा, अशी घडी करून दाखवते परत एकदा. मार्किंग असं व्यवस्थित परफेक्ट करून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की जमेल. हे अशा पद्धतीने बघू शकता, परफेक्ट झालेलं आहे. आता इथे मी साडीमधला जेवढा मला कपडा वापरायचा आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. बरोबर मापाचं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला किती कपडा लागतोय, सर्वात आधी काय करा, तुम्ही अस्तर ठेवून बघा, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येणार आहे की आपल्याला कपडा किती वापरायचा आहे. आता इथे मी घडी करून घेते. एकावरती एक असा कपडा ठेवून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा बघा एकसारखं आहे का, असं पूर्ण प्लेनमध्ये करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अस्तरचा कपडा त्याच्यावरती ठेवायचा आहे. आणि ठेवताना काय करत जा, पाठीची बाजू ठेवत जा, म्हणजे काय होतं, परफेक्ट आपल्या इथे कटिंग होतं, ते लक्षात ठेवायचं आहे. कारण की आपण समोरच्या मुंड्याला थोडासा असा खोलगट आकार सुद्धा दिलेला असतो, त्यासाठी ठेवताना काय करायचं, नेहमी पाठीची बाजू ठेवत जा, नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग करताना नेहमी थोडासा कपडा सोडून कट करून घ्यायचं आहे. जरी आपलं शिल्लक राहिलं तरी नंतर आपण ते कट करून सुद्धा टाकू शकतो. थोडंसं बाहेरच्या बाजूने असं कट करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. मी व्यवस्थित असं परफेक्ट कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या, एकावरती एक कपडा आणि अस्तर ठेवून घ्या. आणि कटिंग करताना थोडंसं असं बाहेरच्या बाजूने कट करा, म्हणजे आपलं जरी शिल्लक राहिलं तर नंतर आपण ते कट करून सुद्धा टाकू शकतो. सावकाशमध्ये कट करून घ्या. आपल्याला समोरच्या बाजूला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे, त्यासाठी 11 इंच उंचीची इथे मी पट्टी कट करून घेते. इथे आपल्याला 2 पट्ट्या लागणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. सुंदर अशी आपली इथे डिझाईनसुद्धा तयार होणार आहे. त्यासाठी इथे मी दुसरीसुद्धा पट्टी कट करून घेते. 11 इंच उंचीची इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. थोडंसं अंतर ठेवून कट करा, आपल्याला शिलाईसाठी सुद्धा लागणार आहे. इथे मी गळा कट करून घेते. आता हे दोन्ही सुद्धा काढलेल्या पट्ट्या आहेत, अशा ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्या. आपल्याला किती मापामध्ये जोडून घ्यायचे आहे त्यासाठी. आता थोडंसं असं पुढच्या बाजूला ठेवून घ्या. अर्धा इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. शिलाईसाठी किती लागणार, म्हणजे परफेक्ट आपल्याला तिथे आपल्याला डिझाईनसुद्धा बनवून घ्यायची आहे, त्यासाठी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा एक मी मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला थोडंसं असं घडी करून शिलाईसुद्धा द्यावी लागणार आहे.
आता इथे मी समोरच्या बाजूला आपल्याला एक डिझाईन बनवून घेण्यासाठी बरोबर मी इथे 2.5 इंचाचा चौकोन कट करून घेतलेला आहे. आता अर्धा इंच मार्किंग करून घ्या. आता इथे आपल्याला कापडाची बरोबर अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. आपला तिथे बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या. त्याच्या खाली बरोबर अर्धा इंच सोडून द्यायचं आणि त्याच्या खाली बरोबर असा त्रिकोण ठेवून घ्यायचा आहे आणि जोडून घ्यायला सुरुवात करायचं आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आपल्याला इथे पूर्ण कापडाचे अशाच पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण जोडून घ्यायचे आहेत. फक्त अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा एक अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या आणि जोडून घ्यायचं आहे. आता दुसरी पट्टी त्याच्यावरती ठेवून घ्या आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका आणि जोडून घ्या. सावकाशमध्ये जोडून घ्या, फक्त खेचू नका. आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा आपली पट्टी व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता ह्या बाजूला थोडासा जास्त कपडा आहे ना, तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. परफेक्ट झालं. आता इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे. शिलाई देऊन घ्या, म्हणजे धागे दिसणार नाही आहेत त्यासाठी. आता इथे बघू शकता, ही समोरची बाजू आहे. असं ठेवून बघा बरोबर झालेलं आहे का. किती कपडा आपला शिल्लक राहतो इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. आता इथे सुद्धा काय करायचं आपल्याला, इथे अशी पट्टी तयार झाली पाहिजे. अशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपले धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहेत कडेला त्यासाठी. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत, अशी घडी करून घ्या. परत एकदा घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाही आहेत त्यासाठी. पट्टी सुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसेल आणि तुमची डिझाईन सुद्धा परफेक्ट दिसणार आहे त्यासाठी. तर समोरच्या बाजूला जोडण्यासाठी आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी 2.5 इंचाचा असा चौकोन कट करून घेतला. आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि त्या त्रिकोणापासून आपल्याला इथे सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. जास्त आहे थोडंसं, मी सावकाशमध्ये असं कट करून घेते. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता अशी डिझाईन बनवून घ्या. आता ही आपल्याला एकसारखी अशी जोडून घ्यायची आहे. एकसारखं अंतर ठेवून जोडून घ्या, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. मी इथे पूर्ण डिझाईन जोडून घेतली. आता अस्तरच्या कापडावरती मध्यावरती थोडंसं मार्किंग करून घेते. आता इथे साडीच्या कापडाची अशी घडी करून घेते. मध्यावरती बरोबर एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून बरोबर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. चौकोनी गळा कट करून घेते आणि मार्किंग करून घेते. मध्यावरती बरोबर एकसारखं लागलं जाईल तुमची डिझाईन त्यासाठी. आता इथे मध्यावरती असं मार्किंग करून घेतलं आणि ह्याचं सुद्धा असं मध्य करून घ्या, म्हणजे तुमची डिझाईन एकसारखी लागली जाते त्यासाठी. आता इथे काय करायचं आहे, एकसारखं आहे का असं बघा आणि पिना लावून घ्या, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला सोपं जाईल आणि कपडासुद्धा तुमचा सरकणार नाही आहे त्यासाठी. आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे का ते सुद्धा बघा. आता एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखं आलं पाहिजे त्यासाठी एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. आता ह्याच्यावरती अस्तरचा कपडा आपल्याला ठेवायचा आहे आणि अर्धा इंच पकडायचा आहे शिलाई देताना गळ्याच्या बाजूला. बरोबर आपल्या इथे चौकोन तयार झाला पाहिजे. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता थोडे असे कट मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होईल, आपला पलटी झाल्याच्या नंतर गळासुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतो त्यासाठी. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला गळासुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल त्यासाठी. एकदम कडेकडेला साडीच्या कापडावरती बरोबर आपली परफेक्ट शिलाई बसली पाहिजे. फक्त अस्तरचा कपडा वरच्या बाजूला दिसू देऊ नका. परफेक्ट झालेला आहे.
आता इथे खालच्या बाजूला पट्टी आपल्याला एकसारखी तयार करून घ्यायची आहे अस्तरच्या कापडावरती. एकदा घडी करायची आणि परत एकदा घडी करून अशी शिलाई देऊन घ्या. एक प्रकारची आपली तिथे पट्टीसुद्धा तयार झाली पाहिजे त्यासाठी, म्हणजे आपले धागे दिसणार नाही आहेत. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून जोडून घ्या. ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आपला इथे आकारसुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. अस्तर जोडताना कडेपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू आणि अस्तर आपलं प्लेन करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. कपडा प्लेन आहे का, गुड्या पडू देऊ नका, नाहीतर कट टाकताना सुद्धा प्रॉब्लेम येतो गुड्या पडल्या तर, किंवा फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो, असं फुगा आल्यासारखं होतं. त्यासाठी कपडा प्लेन करत करत अस्तर जोडून घ्यावं लागतं. आता इथे आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या, जेवढा शिल्लक आहे तेवढा. इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतला. परफेक्ट झालेला आहे ही बाजू. फक्त गुड्या पडू देऊ नका. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. गळा व्यवस्थित ठेवून घ्या अस्तरचा वरच्या बाजूला, आणि साडीचा कपडा सुईचा ठेवायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला अर्धा इंच पकडत पकडत गळा तयार करून घ्यायचा आहे. आता जेवढा आपला मधला शिल्लक कपडा आहे ना गळ्याच्या बाजूचा साडीचा तेवढा इथे मी कट करून घेते. आता थोडे थोडे असे कट मार्किंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गळासुद्धा पलटी झाल्याच्या नंतर दिसायला असं व्यवस्थित दिसेल आणि गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येतो त्यासाठी. आता इथे अस्तर मी आतल्या बाजूला ठेवलेला आहे. आता इथे एकदम कडेकडेला साडीच्या कापडावरती आपली शिलाई बसली पाहिजे, म्हणजे तुमच्या गळ्याचा आकारसुद्धा असा दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी फक्त अस्तर ना वरच्या बाजूला दिसू देऊ नका. सावकाशमध्ये पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे व्यवस्थित आहे का ते बघा. कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला अस्तरच्या कापडावरती हे अशा पद्धतीने घडी करून एक प्रकारची आपली ते पट्टी तयार झाली पाहिजे. म्हणजे काय होतं, आपले धागेसुद्धा दिसत नाही आहेत. अशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित ठेवून घ्या आणि प्लेन करून घ्यायचं आहे सर्वात आधी, आणि अस्तर जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. आकार फक्त इथे आपला परफेक्ट आला पाहिजे. अस्तरचा कपडा पूर्ण प्लेन करत करत शिलाई द्या, म्हणजे काय होईल तुमच्या गुड्यासुद्धा पडणार नाही आहेत. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित असं करून घ्या. असं पकडा, गुड्या पडू देऊ नका. प्लेन करत करत जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलाही ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे आता कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा आपला शिल्लक आहे तेवढंच कट करायचं आहे. इथे मी पूर्ण जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे. आता इथे पाठीच्या बाजूला जर तुम्हाला टक्स द्यायचे असतील तर तुम्ही इथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. मध्य 3.5 इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे आणि उंचीला 10 इंचावरती मार्किंग करून घ्या. उंचीला इथे मी 10 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि तिथून खाली 9 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. बरोबर असा एक चौकोन तयार करून घ्या. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूला आपलं सेम झालं पाहिजे. 3.5 इंच मध्यापासून ह्या बाजूला 3.5 इंच आणि ह्या बाजूला 3.5 इंच परफेक्ट अंतर झालं पाहिजे. आणि एकदम थोडंसं पकडायचं आहे, जास्त नाही. अर्धा इंचापेक्षा कमी. तिथे आपली गुढीसुद्धा नाही पडली पाहिजे, त्यासाठी एकदम थोडंसं पकडायचं आहे, एकदम नॉर्मलमध्ये. लक्षात ठेवा, नाहीतर पूर्ण अशी तुमची जास्त गुढीसुद्धा पडू शकते. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना थोडंसं पकडा आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत आणि डबल शिलाईसुद्धा देऊन घेतली. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. समोरची बाजू पाठीच्या बाजूवरती अशी उलटी ठेवा. गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित पकडा आणि अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना शोल्डर जोडताना अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका.
गळ्याच्या बाजूला ठेवताना परफेक्ट असं ठेवून घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला पकडताना फक्त असं व्यवस्थित पकडा आणि पूर्ण बंद करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना व्यवस्थित पकडायचं आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायला विसरू नका. डबल शिलाई द्यायला सुद्धा असं विसरू नका. आणि वरच्या बाजूला सुद्धा वाटलंच तर एक शिलाई देऊन घ्या, म्हणजे धागे दिसणार नाही आहेत त्यासाठी. आता इथे बघा आपलं कमी जास्त आहे का, असेल तर असं कट करून घ्या. व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेऊ शकता. असं बघत जा, नाहीतर बाही जोडल्याच्या नंतर काय होतं, छोटं मोठं सुद्धा होऊन जातं. एकसारखं आहे का असं बघायचं आहे नेहमी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. अस्तर सर्वात आधी आपल्या इथे अस्तर जोडायचं राहिलं होतं. खोलगट बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे मी. फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग करून घ्या. खोलगट बाजू जोडताना आपली समोरच्या बाजूला असते ते फक्त लक्षात ठेवा. ठेवताना फक्त असं ठेवून घ्या, ही बाजू इकडच्या बाजूला झाली पाहिजे आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपलं जे मार्किंग केलं नाही दोन्हीसुद्धा समोर असं झालं पाहिजे, म्हणजे आपलं चुकत नाही आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर ठेवताना साडीच्या कापडावरती सुईची बाजू बघा, साडीच्या कापडाच्या सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर अस्तरच्या कापडावरती आपली आली पाहिजे. आता अस्तरचा कपडा आतमध्ये पलटी घेऊन एकदम कडेकडेला साडीच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. परफेक्ट झालेला आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, गुढी पडू देऊ नका, नाहीतर पूर्ण असं फुगा आल्यासारखं होतं. इथे पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे मी. आता आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना, तेवढा इथे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे परफेक्ट बाही जोडताना लक्षात राहतं त्यासाठी. आता दुसरीसुद्धा जोडून दाखवते. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, एकदम कडेकडेला, म्हणजे तुमची बाहीसुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसते. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे अस्तर जोडून घ्या पूर्ण. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण. आता इथे जेवढा माझा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, तेवढा इथे मी कट करून घेते. आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या, म्हणजे बाही जोडताना आपल्या परफेक्ट लक्षात राहतं त्यासाठी. इथे माझ्या दोन्हीसुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेल्या आहेत. दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 बाह्या. ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवत जा अस्तरच्या कापडावरती शिलाई देताना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुमचं चुकणार सुद्धा नाही आहे. आता शोल्डर पाठीच्या बाजूला करा. शोल्डर जोडताना बाही जोडताना पाठीच्या बाजूला करायचं असतं ते लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते लक्षात ठेवा. असं ठेवून बघा, नाही लक्षात आलं तर हे पहा, बघू शकता. आता दुसरीसुद्धा बाजू खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं ठेवून घ्या, म्हणजे आपलं चुकत नाही आहे. दोन्हीसुद्धा सर्वात आधी असं ठेवून घ्या, म्हणजे आपल्या इथे चुकणार नाही. आता बाही जोडून घ्यायची आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा, लक्षात ठेवा. आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त बाही खेचू नका, आलवारमध्ये जोडत घ्यायची आहे. आपण इथे परफेक्ट घडीसुद्धा काढलेली आहे. परफेक्ट बाहीसुद्धा जोडायला पुरली, बघू शकता. शिल्लक राहिले तरी असं कट करून सुद्धा टाकू शकता. फक्त बाही खेचू नका, नाहीतर तुमच्या पूर्ण अशा गुड्या पडतील. आता ही सुद्धा बाजू आणि बाही जोडताना नेहमी ना मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे आपलं बरोबर शोल्डर ना शोल्डरलाच राहतं. परफेक्ट बाही तुमची होऊन जाते आणि बाहीना मुंड्यामध्ये सुद्धा अशी परफेक्ट बसते, गुड्या पडत नाही आहेत. आता इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये अर्धा इंच पकडायला विसरू नका, म्हणजे ना अर्धा इंच पकडला ना काय होतं, बाहीसुद्धा आपली कमी जास्त अजिबात होत नाही, फिटिंगला परफेक्ट होऊन जाते त्यासाठी. इथे माझी एक बाजू परफेक्ट जोडून झाली. आता दुसरीसुद्धा बाजू आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि असं ठेवून घ्या मध्यावरती, बरोबर आपला मध्य झाला पाहिजे. अर्धा इंच पकडायला विसरू नका.
आणि जोडून घ्यायची आहे पूर्ण. शिल्लक असेल तर असं कट करून सुद्धा टाकू शकता. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि बाही पूर्ण जोडत जोडत आपल्याला घ्यायची आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्या. आता डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. अर्धा इंच पकडायचं आहे डबल शिलाई देताना सुद्धा. इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि शक्यतो काय करायचं, बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच जोडायला सुरुवात करावी लागते, ते लक्षात ठेवा. आणि अर्धा इंच पकडायचं म्हणजे तुम्हाला काय होईल, मुंड्यामध्ये कधीही कमी जास्त होणार नाही आहे. आता इथे तुमचं जे फिटिंगचं मार्किंग असेल ना ते करून घ्या. दंडगेर किती आहे तुमचा ते बघा. आता इथे बघा, आपण छातीचा चौथा भागसुद्धा टाकलेला आहे, कमरेचा चौथा भागसुद्धा टाकलेला होता, सीट घेरचं सुद्धा आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं तिथे फिटिंगच्या बाजूला. तिथे बरोबर असं मार्किंग करून घ्या. छातीमध्ये आपण 2 इंच घेतलं, कमर घेरमध्ये आपण 2 इंच घेतलं, फक्त सीट घेरचे तिथे आपण 1 इंच घेतलं, त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. एकदम असं सोपं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, जेवढं तुम्हाला दंडगेर असेल ना तेवढं तुम्ही ते ठेवू शकता आवडीनुसार. आता इथे छातीमध्ये 2 इंच आपण पकडलं होतं, शिलाई मार्जिन जास्तीचं इथे सुद्धा आपण 2 इंच पकडलं होतं, इथे फक्त आपण 1 इंच घेतलं होतं. असं मार्किंग करून घ्या अस्तरच्या कापडावरती, म्हणजे आपली फिटिंग चुकत नाही आहे. त्यासाठी अशी सरळ लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला लूजमध्ये जर ठेवायचं असेल ना, लूजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता इथे बघा, इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची, सीट घेरपर्यंत शिलाई देऊन घ्यायची. आता ही सुद्धा बाजू सीट घेरपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. का? कारण की ना आपल्याला इथे ना सीट घेरच्या तिथून आपल्याला कट द्यायला सुद्धा सुरुवात करावी लागते. त्यासाठी सीट घेरपर्यंतच आपल्याला हे बंद करावं लागतं. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. एकसारखं झालं पाहिजे, म्हणजे आपली फिटिंगसुद्धा एकसारखी होऊन जाते. त्यासाठी सावकाशमध्ये फिटिंग करून घ्या. आता इथे आपल्याला सीट घेरपर्यंतच फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. इथेच पूर्ण बंद करून घ्या, बंद करून घ्या पूर्ण, कारण की आपल्याला कट टाकायला असं सोपं जातं. त्यासाठी हे अशा पद्धतीने हे बघू शकता. इथे असं झालं पाहिजे परफेक्ट, ते लक्षात ठेवा. आता दुसरीसुद्धा शिलाई थोडंसं अंतर ठेवून द्या, जरी फिट्ट झालं तर आपल्याला उसवायला सोपं पडेल. त्यासाठी आता 2 इंच अंतर ठेवायचं आहे, 2 इंच, कारण की कटला सुद्धा थोडीशी जागा ठेवा. त्यासाठी कट टाकायला व्यवस्थित येतो. त्यासाठी वरच्या बाजूला 2 इंचाने बंद करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, अंतर ठेवून इथे आपण 2 इंच ठेवलं का त्याच्यावरती हे अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून द्या. आता इथे काय करा, कपडा जास्त असेल ना अशी घडी करून शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. हे इथे सुद्धा, म्हणजे आपले धागे दिसणार नाही आहेत. नाहीतर कडेला एक शिलाई दिली तरी सुद्धा चालते. नंतर कट झाल्याच्या नंतर शिलाई देऊ सुद्धा शकता. आता इथे बघा, एकसारखं पकडा आणि इथून आपल्या सीट घेर आहे बघा, बंद करून घ्यायचं पूर्ण आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. बरोबर परफेक्ट शिलाई देऊन घ्यायची आहे. फिटिंगचं मार्किंग आपण केलं त्याच्यावरती आपली पहिली शिलाई बसली पाहिजे. पूर्ण बंद करून घेतलं मी. आता इथे सुद्धा 2 इंच वरच्या बाजूला घ्या. हे म्हणजे काय होतं, कट टाकायला आपल्याला सोपं जातं. ते आपलं ओपन राहिलं पाहिजे, ते लक्षात घ्या. दंड घेरला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, अंतर ठेवून शिलाई देऊन घ्या परफेक्ट फिटिंगसाठी. आता इथे आपल्याला 2 इंच सोडून द्या अंतर आणि अशी शिलाई देऊन घ्या, म्हणजे आपले धागेसुद्धा दिसणार नाही. दोन्हीसुद्धा बाजूने तीच पद्धत वापरा. आता इथे बघा, माझी काठाची पट्टी असल्यामुळे मी काही शिलाई देणार नाही, असंच ठेवणार आहे. जर तुम्हाला शिलाई द्यायची असेल तर एकदा घडी करून परत एकदा घडी करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. धागे निघत असतील तर देऊसुद्धा शकता. आता इथे बघा परफेक्ट झालं. त्यासाठी मी तुम्हाला 2 इंच सोडून द्यायला सांगितलं होतं, म्हणजे आपल्याला कट टाकायला सोपं जातं. त्यासाठी आता कट टाकताना खेचू नका, एकदा घडी करून घ्यायची कापडाची, परत एकदा घडी करून घ्यायची आहे आणि सावकाशमध्ये कट टाकून घ्यायचं आहे. हे अशा पद्धत एकसारखं आलं पाहिजे, फक्त खेचू नका. हे इथपर्यंत. त्यासाठी मी तुम्हाला 2 इंच सोडून द्यायला सांगितलं होतं, म्हणजे काय होतं, आपल्याला कट टाकायला सोपा जातो. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता ह्या बाजूने कपडा असा फिरवून घ्या
परत एकदा इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे ह्या बाजूला आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त कपडा असा व्यवस्थित आपला घडी झाला पाहिजे एकसारखं. त्यासाठी आपण इथे फक्त 1 इंच ठेवलेला आहे, म्हणजे काय होतं आपला कटसुद्धा असा परफेक्ट येतो. त्यासाठी बंद करून घ्या पूर्ण. ही बाजू आपली परफेक्ट झाली, बघू शकता. असा आपल्या तिथे त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला कटसुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे सुद्धा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपला. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचा हीच पद्धत वापरून कट तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम असं परफेक्ट झालेलं आहे. फक्त खेचू नका, नाही तर पूर्ण असं क्रॉस आल्यासारखं होतं बघा. त्यासाठी आपण कट ठेवताना काय केलं, आपण सरळमध्ये ठेवला, म्हणजे कुठल्याही त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे बघा असं घडी करून घ्या. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. एकसारखं झालं पाहिजे, फक्त खेचू नका आलवारमध्ये. त्यासाठी अस्तरसुद्धा जोडताना काय करायचं, एकसारखं पकडायचं, म्हणजे तुम्हाला इथं कुठे चुनीसुद्धा पडणार नाही किंवा घोळसुद्धा येणार नाही आहे. आता ह्या बाजूला असा कपडा फिरवून घेते. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आहे. कपडा पूर्ण आपला आतमध्ये गेला पाहिजे, म्हणजे धागे दिसत नाही तुम्हाला कट टाकताना. आणि एकसारखी घडी करून घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्या आणि एकदम कडेकडेला आपला इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे, म्हणजे आपला कटसुद्धा दिसायला असं परफेक्ट दिसतो. पूर्ण बंद करून घ्यायचा. इथे सुद्धा दोन्हीसुद्धा बाजूंचा आपल्या इथे परफेक्ट कटसुद्धा झालेला आहे, बघू शकता. फक्त खेचू नका, एकदम आलवारमध्ये तुम्हाला हा कट टाकून घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण टॉप तयार झालेला आहे. आता हा मी सुईचा करून घेते पूर्ण. बघू शकता तुम्ही एकदम असा परफेक्ट टॉप आपल्या इथे तयार झालेला आहे. आता इथे मी शोल्डर बघते आपलं व्यवस्थित आहे का, बाहीची उंची परफेक्ट झालेली आहे का, असं सुद्धा बघून घेऊ शकता. त्यासाठी बाही जोडण्याआधी बघत जा कमी जास्त आहे का, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही सुद्धा घरातील साडीपासून सुद्धा किंवा काठपदर साडीपासून सुद्धा अशा पद्धतीने नक्की टॉप बनवून बघू शकता. आता हा कपडा इथे मी पूर्ण प्लेन करून घेते. आज तर पूर्ण लावलं तरी सुद्धा चालेल, बरोबर होऊन जातं ते. कारण की आपल्याला खालच्या बाजूला पूर्ण अशी घडी करून सुद्धा घ्यावी लागते, डबल घडी करून. मग नंतर आपली तिथे एक प्रकारची अशी पट्टीसुद्धा तयार होते त्यासाठी. आता इथे बघू शकता पाठीची सुद्धा बाजू परफेक्ट झालेली आहे. दोन्हीसुद्धा बाजू कटसुद्धा आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. बाहीची उंचीसुद्धा बघू शकता. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायची आहे. आणि फिटिंगची पद्धत हीच वापरा, परफेक्ट बसतात. इथे आपली दुसरीसुद्धा बाजू परफेक्ट झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि ह्याच पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट तुम्हाला हा टॉपसुद्धा बसणार आहे. तुम्हीसुद्धा घरातील खण साडीपासून किंवा काठपदर साडीपासून सुद्धा अशा पद्धतीने सुंदर टॉपसुद्धा बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई कशा पद्धतीने करायची आहे एकदम सोपी पद्धत समजून सांगितली. नक्की बनवून बघा. आणि गळ्याची डिझाईनसुद्धा बघू शकता, एकदम अशी सोपी आहे आणि पटकन होणारी सुद्धा आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.